सांगली इथल्या नजमा अत्तार या रविवारी दुपारी पर्यटनासाठी कुटुंबियांसह आंबाघाट इथं गेल्या होत्या। आंबाघाटात फोटो काढताना त्यांनी जवळची पर्स दगडावर ठेवली, मात्र फोटो काढून झाल्यानंतर त्या पर्स विसरून निघून गेल्या। काही वेळानंतर त्याच ठिकाणी कोल्हापूर जवळील सुर्वेनगर इथल्या प्रशांत मगदूम आणि सुशांत मगदूम हे कुटुंबियांसह गेले होते। या ठिकाणी सृष्टी मगदूम या लहान मुलीलाही पर्स सापडली। पर्समध्ये दागिने आणि रोकड असल्याचं लक्षात येताच त्यांनी पर्स कुणाची विसरली का याबाबत आजूबाजूला विचारणा केली। दागिन्यांची पर्स संबंधितांना मिळावी यासाठी सृष्टीनं तिच्या कुटुंबियांकडे आग्रह धरला। त्यानंतर सृष्टीच्या वडिलांनी मुंबईतील त्यांच्या पोलीस मित्रांच्या मदतीनं करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांना याबाबतची माहिती दिली। क्षीरसागर यांनी तातडीनं माहिती अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर दिली। दागिन्यांची पर्स विसरलेल्या नजमा अत्तार या फिर्याद देण्यासाठी सोमवारी सकाळी शाहूवाडी पोलीस ठाण्यात पोहोचताच संबंधित पर्स सुर्वेनगरमधील मुलीला सापडल्याचं समजलं। दरम्यान उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी अत्तार आणि मगदूम कुटुंबियांना त्यांच्या कार्यालयात बोलावून आज मुद्देमालाची पर्स परत केली। उपअधीक्षक क्षीरसागर यांनी सृष्टी आणि मगदूम कुटुंबियांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं। नजमा दिलदार अत्तार या आंबाघाट कोकण पॉईंट येथे फिरायला गेल्या होत्या। त्या फिरायला गेल्यानंतर त्यांची पर्स तिथे नजरअंदाजाने हरवली होती। तर ती पर्स सृष्टी प्रशांत मगदूम वय वर्ष 9 या मुलीला सापडली। सृष्टी प्रशांत मगदूमनी ती पर्स तिच्या वडिलांना दाखवली। तर प्रशांत मगदूम यांनी आज पोलीस स्टेशनला येऊन ती पर्स व त्या पर्समधील 7 तोळे आणि 27,000 ही रक्कम नजमा दिलदार अत्तार यांना परत केलेली आहे। तर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मी मगदूम फॅमिलीचं अभिनंदन करतो।